नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जिल्हा न्यायालय भरती संदर्भात आपण कंटिन्यू अपडेट घेत आहोत. आता मुलाखतीला जात असताना आपल्याला डॉक्युमेंट्स पण महत्त्वाचे असतात. आपल्याला सकाळच्या वेळेस डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन असतं आणि सेम डे आपले मुलाखत होते. मुलाखत आपण याच्याही आधी सांगितले की 2 ते 3 मिनिटांमध्ये ते मुलाखत उरकवून घेतात. बट आपल्याला आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत की जे खूप महत्त्वाचे आहेत. याच्याही आधी त्या शिपाई पदासाठी त्यांच्या पोर्टलवर ऑलरेडी अपलोड झालेले आहेत. ते एक समरी तुमच्यासाठी मी बनवली आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला नक्कीच मिळतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपलं ID कार्ड न्यायचं, आधार कार्ड असो, पासपोर्ट असो किंवा आपलं पॅन कार्ड असो, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता तिथे आपली 7वी पासवर एक्झाम असेल, 10वी पासवर एक्झाम असेल, जो काही फॉर्म असेल आपल्याला तो तिथे आपण ते मिनिमम जो क्वालिफिकेशनचं सर्टिफिकेट असणार आहे ते तिथे आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर जर तुम्ही डिग्रीसाठी अप्लाय केलं असेल किंवा ते फॉर्म भरताना तुम्ही डिग्रीचं सर्टिफिकेट दिलं असेल तर तिथे आपल्याला आपलं डिग्री सर्टिफिकेट लागणार आहे आणि मार्कशीट आपल्याला तिथे अटॅच करावं लागणार आहे. सेकंड महत्त्वाची गोष्ट असते जो की जन्मदाखला असतो. आपला जन्मदाखला जर नसेल तर आपल्याकडे शाळा सोडल्याचा दाखला असायला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपली जन्मतारीख मेन्शन केलेली असते आणि प्रत्येक सर्टिफिकेट्सवरती ऑलरेडी असते, LCवर देखील असते मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो चारित्र्याचे प्रमाणपत्र आपल्याला तिथे सबमिट करायचे. कमीत कमी 2 सन्माननीय व्यक्तींकडून 2 चारित्र्य सर्टिफिकेट्स घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. चारित्र्य सर्टिफिकेट्समध्ये त्यांनी मेन्शन केलेले असते की सदर विद्यार्थी हा चांगला असून याची वर्तवणूक, गावामधील वर्तवणूक, त्याचं चारित्र्य चांगलं आहे की त्याचा जो फॉर्मॅट असेल त्या फॉर्मॅटमध्ये मित्रांनो त्यांचं गावाचं नाव वगैरे, डिटेल वगैरे या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन केलेल्या असतात आणि त्या आपल्याला कामात येत असतात. मित्रांनो, जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट्समध्ये जर तुम्ही कुठल्या कास्टमध्ये तिथे अप्लाय केलं असेल तर तुम्हाला तिथे कास्ट सर्टिफिकेट जोडणं गरजेचं आहे. जसं की OBC असो, NT, VJNT या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय केले त्याच्यात तुम्हाला तिथे कास्ट सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे. मित्रांनो, काही विद्यार्थी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट जरी असेल तुमच्याकडे की तुम्ही एक शासनमान्य किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्हाला शिपाई पदाचा अनुभव असेल आणि तुम्ही ते घेतला असेल, ती संस्था देखील रजिस्टर असेल तर ते सर्टिफिकेट्स तुम्ही तिथे लावू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. मॅन्डेटरी नाही आहे, कंपल्सरी नाही आहे, बट तुमच्याकडे जर असेल तर त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होत असतो. मित्रांनो, जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये याच्याही आधी कुठे जॉबला असाल ओके, तर तिथलं तुम्हाला नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट्स म्हणजे NOC घ्यावी लागेल की सदर मनुष्य आमच्याकडे कामाला आहे आणि आता तो तुमच्याकडे येते किंवा जे काही त्यांच्यामध्ये असेल मेन्शन करण्यासारख्या गोष्टी त्या मेन्शन करतील आणि आम्हाला याची कुठल्याही प्रकारची याच्यावर हरकत नाही आहे. जर महिला विद्यार्थिनींचं नावात बदल झालेला असतो, जनरली नावामध्ये बदल होतो लग्नानंतर, जर असं काही असेल तर तुम्ही तिथे ॲफिडेविट करून घ्या किंवा राजपत्रित तुमचं करून घ्या. लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट्स आपल्याला तिथे जमा करायचे. ज्या लोकांना 2006 नंतर 2 पेक्षा 3 अपत्य असतील अशा लोकांसाठी ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असतं. सो ओव्हरऑल हे डॉक्युमेंट्स असतात. याच्यात व्यतिरिक्त आपल्या फॉर्मची प्रिंट आपण ऑलरेडी दिली आहे, पण हाताशी घेऊन जा. आपलं हॉल तिकीट असेल, हॉल तिकीट देखील घेऊन जा. मस्त टेन्शन घेऊ नका, बी पॉझिटिव्हचा व्यवस्थितरित्या सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते ओरिजिनल घ्या. ओरिजिनल आणि प्रत्येक 2-2 सेट काढून ठेवा. अटेस्टेड करून घ्या, अटेस्टेड बाय गॅजेटेड ऑफिसर करून घ्या. आपले शाळेचे जे काही हेडमास्टर वगैरे असतात, तलाठी असतात, ग्रामसेवक असतात, ज्यांच्याकडे स्टॅम्प असतो, ऑथोराइज पर्सन असतात, त्यांचं स्टॅम्प असतो, ते तिथे ऑथोराइज त्यांचं अटेस्टेडला चालतं. त्या अटेस्टेडच्या 2-2 झेरॉक्स काढून घ्या, जेणेकरून आपल्याला ते सबमिट करता येतील. आणि त्यांनी जर आपले डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेतले तर आपल्याकडे झेरॉक्स असणार आहे. सो चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आशा करतो की सगळी माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगात पडेल. अजून काही डाऊट असेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आपण त्याच्यावर निरसन करणार आहोत. धन्यवाद.